दिवसभरामध्ये लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी असा हा बटाट्यापासून बनवलेला गरमागरम नाश्ता जर का तुम्ही खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खावासं वाटेल. तर यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेत. आता हे थंड झाल्यावर यावरील सालही काढून घ्यायची आहेत. आता हे सर्व बटाटे स्मॅश करून घेते. कुठेही बटाटा जाडसर न राहता सगळीकडून एकसारखा मौसूद करून घ्यायचा आहे. आता यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या आहेत. नंतर यामध्ये 3 मिरच्या कट करून घातल्यात. इथे लसूण आणि मिरची कट करण्याऐवजी तुम्ही इथे त्यांची पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालून, पाव चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतले. त्याचबरोबर अर्धा चमचा ऑरिगॅनो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अर्धा कप राईस फ्लॉवर घालून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स केल्यावर जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं हे चांगलं मळून घ्यायचंय. पीठ चांगलं असं मळून झाल्यावर त्याचे असे बारीक गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे चांगले असे हातावर मळून त्याचे असे रोल बनवून घ्यायचे. सगळे रोल हे एकाच साईजचे बनवून घ्यायचे. जर का हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता ह्या रोलचे प्रत्येक असे पीसेस सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे. पीसेस सुद्धा एकसारखेच कट करून घ्यायचे. हे सर्व पीसेस कट केल्यावर त्यातील एक गोळा हातात घेऊन तो व्यवस्थित असा मळून त्याला हाताने हलकंसं प्रेस करायचंय. त्याच्या कडा सुद्धा नीट अशा गोल करून घ्यायचे आणि काटेरी चमच्याने हलकंसं मध्ये असं प्रेस करायचे. प्रेस केलेल्या गोळ्यांवर एक छान अशी डिझाईन तयार होते. आता हे पीसेस आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतले. तेल चांगले गरम झाल्यावर यामध्ये 10 ते 12 पीसेस तळण्यासाठी घालून घ्यायचे. हलकेसे गोल्डन झाल्यावर हे आता पलटी करून घ्यायचे. मधून मधून झाऱ्याने हे पीसेस हलवत राहायचे. त्यामुळे हे पीसेस कुठे जास्त प्रमाणात तळले जाणार नाही. व्यवस्थित असे गोल्डन कलर मध्येच तळले जातील. आता हे छान असे तळलेले पीसेस आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. असेच मी सर्व पीसेस आता तळून घेणार आहे. हे गरम असतानाच खाल्ले की वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मस्त चविष्ट लागतात. तर असे आपले गरमागरम क्रिस्पी पोटॅटो बाईट स्नॅक्स बनून तयार झालेत.